नमस्कार मैत्रिणींनो, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. इथे सकाळचे 6 वाजले होते. ही खिडकी जोपर्यंत खोलत नाही ना तोपर्यंत मला बरं नाही वाटत. आणि किचनमध्ये ना मेन म्हणजे कोंडल्यासारखं वाटतं. आणखी इकडनं हवा पण खूप छान येते. सगळी झाडं आहेत पाठीमागे, त्याच्यामुळे हवा पण छान येते. आणि आता उन्हाळा चालू आहे, हायड्रेशन होतं, तर मुलांसाठी उन्हातून आणायला सोडायला जावं लागतं. म्हणून मी सकाळची सब्जाचं पाणी पिते. सब्जा पाण्यात रात्रभर भिजत टाकला की सकाळी उठून तांब्याभर पाणी पियायचं. आणि ही मला सवयच लागली. सब्जाचंच नाही, पाणी जोपर्यंत पियत नाही ना तोपर्यंत माझं झोप पूर्ण होत नाही. झोप पूर्णपेक्षा झोप उडत नाही. पाणी पियालं की माझी झोप उडून जाते. तर मी उपम्याची तयारी करत आहे. उपमा करायचा होता. काल ना काजूची भाजी केली होती, मी टाकली होती, तुम्ही नक्की बघितलात का हे मला सांगा. तर काजूची भाजी केली होती. तर कापता कापता ते सुरी असते ना ती पुरी काळपट पडली होती. घासली होती मी रात्री, तरी पण ते काळपटपणा काय गेला नव्हता, म्हणून ते कपड्याने आता पुसून घेत होती. आणि ते नाश्ता वगैरे म्हणजे उपमा झाला होता आणि श्रावणीला आज नाश्ता करूनच जायचं होतं. तर ती गेली, नाश्ता बिष्टा केला, टिफिन पॅक केला, बाटली भरून दिली, सगळं केलं. आणि ओट्याची ही अवस्था आली आहे. पहिलं ओटा क्लीन करते म्हणजे मला मग बाकीची कामं सुचतील. तर ओटा क्लीन करून घेतला. आणि ही 2 ग्लास आहेत ना, ते आता शिवजयंतीमध्ये मुलींना भेटलेल्या दोघींनाही. मी काय काय भेटलं हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन. त्यांना काय काय जे वस्तू मिळाल्यात ते मी दाखवेन. आणि इथे चपातीची तयारी चालू आहे. चपात्या करायच्या होत्या मला. पीठ मळून ठेवलं आणि नंतर भाजी घालून घेतली. भाजीचे वाटाणे मी काल सकाळी भिजत घातले होते, संध्याकाळी कुकरला लावले होते. काळे वाटाणे पटकन शिजत नाहीत, म्हणून मी आत्ता पण 2-3 शिट्या मस्त वाटाण्याच्या काढून घेणार. त्याने भाजी आपली एकदम मस्त शिजते. आणि भाजी घालायला सुरुवात केली. तुम्ही आणि इथे शेंगा भरपूर गावावरनं आल्या आहेत, म्हणून 5-6 शेंगा टाकल्या. शेंगांचं सध्या पाऊस पडतो आहे, लोक विकत आणून खात आहेत, आम्हाला आयतं भेटतं आहे, त्यामुळे मज्जाच चालले. सध्या डाळीत शेंगा, आमटीत शेंगा चालल्यात. आणि इथे आंघोळ करून आली होती. आज केसं धुतली होती. केसं माझी ना खूप म्हणजे खूप गळत आहेत. खरंच मला कोणतरी काहीतरी उपाय सांगा, ह्याच्यावर काय नेमका उपाय आहे. तर इथे चपात्यांचं पीठ मळून घेतलं होतं आणि गोळे करून घेते, म्हणजे पटापट चपात्या करायला होतात, जास्त वेळ लागत नाही. आणि चपात्या करून झाल्या आणि सगळ्यांना मी सब्जाचं पाणी मी बोलली होती मी देते. तर इथे मिस्टरांची बाटली भरून दिली होती, त्यात मी थोडासा सब्जा टाकला होता. त्यांना खरं तर आवडत नाही, पण ते पण दिवसभर उन्हात इकडे तिकडे क्लायंटकडे जाणं येणं होतं त्यांचं, त्याच्यामुळे थोडंसं त्यांना पण सब्जाचं पाणी त्यांच्या पण पोटात जावं, माझा हा प्रयत्न असतो. अगदी मुलींना पण मी बाटलीत पाणी सब्जाचं देते. हे स्टोरेज लावल्यापासून माझं एक काम वाढलेलं आहे. हे डबे दररोज काढा, पुसा, परत ते लावा. आणि काय होतं मेन म्हणजे हे डबे ना काळी झाकणं असल्यामुळे ना हे झाकणावर जी घाण असते ना ती पटकन दिसून येते, त्यामुळे दररोज 1-2 दिवसांनी का होईना ते पुसावेच लागतात. हे पुरं डबे काढून घेतले, नंतर स्टोरेज पूर्ण पुसून घेतलं आणि डबे पण पुसून घेतले. सध्या डब्यांमध्ये खूप छान छान खाऊ आहे, पण आता तो 2 दिवसात फस्त होणार हे पण मला माहिती आहे. कारण की मुलं नाही ठेवत, मुलांना असं वेगळं म्हणजे चणे फुटाणेच आहेत, पण असं खायला गेलीत की ते वाटीभर घेणार, तर आपण नाही पण म्हणू शकत नाही ना, मग असू दे खाऊ दे असं होतं. तर आता मी काहीतरी ह्याच्यात वेगळंच भरून ठेवणार आहे, कडधान्य किंवा हे काहीतरी डाळी भरून ठेवणार आहे, म्हणजे प्रश्नच येत नाही बाहेरचं खायचं. आणि हिकडची साईट आहे मांडणीची, ती पण स्टोरेजची बघा. तर इथे मी चहापत्ती, साखर आणि धनेजिरा पूड आणि हा असा छोटासा डब्बा घेत होता माझ्याकडे, त्यातनं मी पिनं ठेवते, कारण की साडी नेसताना ऐन टायमाला पिन भेटत नाही, तर मी असे त्या डब्यातनं पिनं भरून ठेवले आहेत, म्हणजे पटकन पिनं भेटतील. तर ह्याच्यात धनेजिरा पूड ह्याच्यात बरणीत आहे, ते पण छान अशी मांडणी स्टोरेज ते पुसून घेतलं. आणि ते डबे पण पुसून घेतले आणि सगळे लावून घेतले. त्याच्यानंतर आता आला आहे गुढीपाडवा अगदी 8 दिवसावर आहे. तर म्हटलं थोडीफार आपण साफसफाई करून घ्यावी.
कारण की मग 1-2 दिवस सुरुवात केली ना की मुलांची शाळा, परत घरातली कामं, त्यांचा अभ्यास, संध्याकाळचं जेवण हे सगळं मॅनेज नाही होत. तर म्हणून मी 8 दिवस प्रत्येक सणाला मी 8 दिवस आधी सुरुवात करते. जरी मला साफसफाई दिवाळीची जरी असली तरी मी 8 दिवस आधीच सुरू करते. कारण की हळूहळू शाळा बघून ते पण मला बघता येतं आणि मी ते दिवसभर काढत बसत नाही. एक सकाळच्या टायमाला एक ट्रॉली, दुसऱ्या दिवशी दुसरी ट्रॉली, तिसऱ्या दिवशी तिसरी ट्रॉली असे करून मी काढत असते. या ट्रॉलीतली मी आधी भांडी सगळी काढून घेतली आणि सगळी किचन आधी ट्रॉली पूर्ण घासून घेतली आणि ओल्या कपड्याने पुसून घेतली. ह्याला मी दिवाळीच्या टायमाला ना पूर्ण ट्रॉल्या काढून मी घासत असते. पण अशा ऐन टायमाला मग ते ह्याला म्हणजे दुसऱ्या सणाला किंवा काय तर तेव्हा मी घासत नाही. मग तेव्हा नुसतं सुक्या कपड्याने, ओल्या कपड्याने पुसून घेते. तरी ह्या क्लीन होतात, एवढं काही घाण नसतं. तर इथे सुक्या कपड्याने पण पटकन अशा पुसून घेतल्या आणि त्या छान व्यवस्थित दिसत आहेत. इथे ट्रॉली क्लीन झाले, पण वरती बघा, वरती खूप राडा पडलेला आहे. तो आता आपल्याला साफ करायचा आहे मला. तर भांडी पूर्ण घासून घेतली, आताची जेवणाची पण होती आणि आता ही ट्रॉलीतली काढलेली ती पण होती. एकदम करायला गेलं ना की आपल्याला पण भारी पडतं, म्हणून थोडं थोडं केलं की जास्त लोड पडत नाही खरं तर. आणि किचन क्लीन करून घेतलं. हे दिवसातनं ना सकाळी आणि झोपताना म्हणजे रात्रीच्या भांडी घासल्यावर मी एकदा ओटा सगळा म्हणजे जे बेसिंग आहे बेसिंगच्या बाजूने ते सगळं घासून घेते. पण इथे काय झालं, हे सिमेंट आहे ना नंतर लावलेलं आहे. जे ही POP तुम्हाला दिसते ना, स्टाईल दिसते समोर जे काळं झालं आहे, ते काय झालं आधी तिथे लाकडी हे होतं, खांब होते. तर ते काढून मी स्टाईल बसवले कारण की ते खराब झाले होते. हे बघा इथे आहे ना तसं चॉकलेटी, तसा तिथे होता, तो मी काढून टाकला आणि तिथे स्टाईल बसवली आहे. तर त्याच्यामुळे ते नंतर काम झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ते सिमेंट तिथे राहिला आणि मग त्याच्यावर घाण बसत गेली. तेव्हा मी प्रयत्न केला घासायचा पण नाही निघालं. असू दे, हळूहळू निघतं. आणि इथे कपडे धुवून घेते ती. माझ्याकडे मशीन आहे पण मी कपडे हातानंच धुते आणि पिळायला मशीनला लावते. कुकर वगैरे लावून झालेला, सगळी कामं झाली, स्वराला सोडायचं होतं. तर इथे मी केसं विंचरवती. केसं खूप माझी गळतात, मी आधी पण शाळेतनं सोडून आल्यानंतर मी सगळे कपड्यांच्या घड्या मारून घेतल्या कारण की कपडे पण सुकत टाकायचे होते. पण आधी डाळीला फोडणी दिली. कपडे सुकत टाकायच्या आधी डाळीत मस्त शेंगा टाकल्या होत्या. अशा शेंगा उकडवून घ्या आणि नंतर त्या फोडणीला म्हणजे शेंगा जेव्हा आपण फोडणी देतो ना तेव्हा अशा काढून घ्यायच्या आणि डाळ चांगली चमच्याने घोटून घ्यायची आणि नंतर फोडणी टाकल्यानंतर मग ते जे शेंगा आहेत ना त्या टाकायच्या. त्या डाळ एक नंबर होते. खरंच तुम्ही अशी करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की डाळ कशी झाली होती. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.